काय रे काय नाही म्हणे अमक्याच्या पोराला पाहुणे पाहिले याची तर आणि त्याचा अंधारात जमलेले आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणार आहे. बर 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 ते पोरीला हो ते काय असेल ते बर बर काय हुंडा द्याला रे 35 लाख आले तुम्ही यानं मागितले होते का? नाही नाही त्याने मनन दिले आणि 40 तोळे सोनं दिले. बापा 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 म्हाताऱ्याची कायमची संडास गेली. आणि गावात जिकून गाड्या येतात का? आपल्याकडून लाल मातीला येतात ना फकरू महाराज वरून. तुम्हाला माहिती आहे ना रामजी काळे महाराज माहिती आहे तुम्हाला. करोलीकर तुमची तर सासरवाडीची तुम्हाला माहित असं हाय उतारते असं. लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन आणि तिकून गाड्या आल्या. राम राम डबं पडलं खाली. असे दोन्ही हात केले होते पडन खाली म्हणले राम 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 राम. काय कुठं गमथडीचे येत आम्ही. बर 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 काय काय बर याच्यात पोरीचा बाप कोणता आहे? तर ते पोरीचा बाप जीपच्या माग फालक्यावर बसलेलं होतं आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिन मध्ये तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या करणार ते तिकडे पुढं कॅबिन मध्ये आणि ते पोरीचं बाप माग होतं फालक्यावर बसलेलं जीपच्या. जागा नव्हती चट भावकी कोचली मधात आणि ते तिथं बसलेलं होतं. बर 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 पोरीचे बाप तुम्ही आहेत का? चुलता हे बर बर काय हुंडा द्याला? काही नाही म्हणले आम्हाला पाहुण्याने मागितलं नाही तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत आम्ही मनानच 35 लाख देऊ. कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना. कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे हो. आणि मग म्हणले हे 35 लाख द्याला आणि 40 तोळे सोनं देऊ. पोरग एकटंच जमीन लय मोठी आहे आणि पोरीला पोरग समजित होत. हे पोरग झालं असतं तर जमिनीचे 2 तुकडे झाले असते. मग काय त्याच्यामुळे 30-35 लाख हुंडा दिला आणि 40 तोळे सोनं दिलं. तर हे म्हणलं काय पाहून दिलं बापा? ते म्हणले काय म्हणजे आपण कशाला बोलावं देवाला डोळे माणसं आंधळे. गेल्यान जीपा वापस गेल्या जीपा वापस. असे काही सोयरीक मोडे पण डंगर हो यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका. माणसांनी नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांधून. असे काय पते खेळतीन गुटके खातीन तंबाखू खातीन हो काय कोणाला त्रास देतील काय येड्यावानी काम. शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्या मथाऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल मग काढवतं पदरायचं. सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असेल तर सासऱ्यानं बैठकीत मुकाट्या मेलं पाहिजे. तर सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही तरी सासरा ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शकतो. हिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्यान ठोकली पाहिजे. हातोड्यान ठोकली पाहिजे. भंगिऱ्या कुठला हा ती तुया पुढून जाताना पदर पडू देत नाही. भाकरी करताना चुलील पाय लावी तू हाणायला पाहिजे तुला बेताच्या काठीनं. विठाला आचारसंहिता आहे मर्यादा सांभाळली पाहिजे. आपण ते पोरा येऊन चाललो होतं तंबाखूचं घरानं जाऊ द्या. घरी जेवायला बोलिलं म्हणले पुढच्या अवतारात पाणी पाहिजे. मथारले आगाव होत ते. अहो ते काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती. ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट आहे? काय योग्यता असेल या लोकांची? त्या अगस्तीच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता. मुठीत जाऊच द्यायला नव्हता. मथार उठून आंघोळ करून संध्या होस्तर इतकी ताकद पत्नीत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. या म्हाताऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडला होता. 9 बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या. आणि काय ते म्हातार पावर म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे. काय काळजीच करू नका. नवला आता ऐका. आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यावर राजाला राग आला. तो राजा म्हणजे इंद्र. त्याच्या एकट्याच्याच गाडीला 222 दिवे होते. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असतात? एक. त्याच्या एकट्याच्या गाडीला 222 दिवे. केवढा मोठा मंत्री. त्याला कमी राग आला असेल का? आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पारा अवकाळी पाऊस. आपल्याकडे गारा नाही पडल्या है का नाही? आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची.
गावकरी मंडळी 1 वाजून गेला राजू. सांगा ना बंद कर गिरगावकर म्हणून. ए तू मोठा झाल्यावर लग्न करणार ना? काय गोड हस तू. गुदगुल्यात झाल्या लग्न करीन म्हणल्यावर आहे का नाही? भेटन तुला कीर्तनात शब्द दिलाय, भेटन बायको तुला, ताण घेऊ नको. लग्न करशील ना पण? हो हो म्हणलं. ए कॅमेऱ्यावाले फिरवार त्याच्याकडे. बर एका डोळ्यानं पोरगी आंधळी असल्यावर करशील का? पहा कसा उचले आहेत. हो तिच्या बापान 40 एकर जमीन दिल्यावर हो मग तिचा संडासचा तांब्या पण तूच घेशील नाही का? काय पोरग हुशार रे लोखने. आम्ही हुशार नव्हतो आमच्या लग्नाच्या टायमाला. करोलीकर तुम्हाला म्हणायचं आता संधी देतो. हे पोरग सावळी पोरगी करीत नाही म्हणलं, एका डोळ्यानं अंध पोरगी करीत नाही म्हणलं, बापान 40 एकर रान दिल्यावर करतो म्हणलं. बरं पाल तुम्ही होते की नाही साक्षीला? पंढरपुरातल्या मालकानं इतीत केसाची पोरगी केली, साऱ्या अंगाला इतीत केस आणि 1.5 इती नख होते. आस्वलीन केली, आस्वलीन. हे नवल नाही का? म्हणून जामवंतांची कन्या जामवंती. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 पत्न्या लक्ष्मीसह, तरी पण जामवंतीशी लग्न केलं. सामान्य क्रांती नाही. आपल्याला तर उंची बरोबरीची लागते, रंगही गोरा लागतो. हो तीन वाटेल ते काम केलं पाहिजे. सुमळ्या तुला हाणायला पाहिजे. इतक्या अपेक्षा करतो, इतक्या अपेक्षा काय केली विटेवरच्या मालकांना? अपेक्षा सगळी मातीत घातली आणि क्रांती केली. ऋषी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठोबा रखुमाये. 5-10 मिनिटात चरित्र सांगून पूर्णविराम.